रेती तस्करीतील 2 पोकलेन जप्त। मारेगाव तहसीलदारांनी 15 लाखांचा ठोठावला दंड। मारेगाव तालुक्यातील अवैध रेती उपसा करून शासनाची कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या एका रॅकेटचा मारेगाव महसूल मंडळानं पर्दाफाश केलाय। या कारवाईत 85 लाख रुपये किमतीचे 2 पोकलेन मशीन जप्त करण्यात आलेले आहेत। या रॅकेट मधील धागेदोरे चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचं समजतंय। रात्री तहसीलदार उत्तम निलावाड हे त्यांच्या पथकासह तालुक्यातील रेती घाटावर पेट्रोलिंग करत होते। दरम्यान वर्धा नदीवरील कोसारा शिवारात 2 पोकलेन मशीनद्वारे तालुक्यातील हद्दीत रेतीचे अवैध उत्खनन करीत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे तहसीलदारांनी तत्काळ उत्खनन थांबवून 85 लाख रुपये किमतीची 2 पोकलेन वाहने ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात लावले। शासकीय महसूल बुडवणे, फसवणूक आणि पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी चालक आणि मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमानुसार कारवाई केली आहे। तसेच दोन्ही वाहनांवर 15 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। 8/12/2025 रोजी संबंधित तलाठी यांना सोविट तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर घाटाचा लिलाव चालू वर्षासाठी झालेला आहे हे माहीत होते आणि सदरच्या घाटातून रेती उत्खनन करतेवेळी मारेगाव तालुक्यातील कोसारा नदीपात्राच्या हद्दीत घाटधारक शिरकाव करत आहे असे तलाट्यांना कळाल्यामुळं त्यांनी मला सांगितलं आणि मी पथकासह पोलीस कर्मचारी घेऊन दिनांक 10/12/2025 रोजी रात्री अंदाजे 1 वाजताच्या दरम्यान घाटाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। त्यावेळी 2 पोकल्यान त्या ठिकाणी मारेगाव तालुक्याच्या हद्दीत आढळून आल्या। सदरच्या पोकल्यान जप्त करून तहसील कार्यालय मारेगाव येथे आणून लावण्यात आलेले आहेत। त्याच्यावर किती दंड बसला सर? काय म्हटलं? अंदाजे दंड किती असेल? जवळपास शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येकी पोकल्यानमागे 7,50,000 म्हणजे 2 पोकल्यांचे 15 लाख रुपये शासकीय दंड होतोय। सदरची दंडाची कार्यवाही आणि इतर कार्यवाही करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयामार्फत चालू आहे। माझी सर्व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आणि उत्खनन करणाऱ्या JCB मालकांना अशी विनंती आणि आव्हान आहे की आपण परवानगी घेतल्याशिवाय उत्खनन वाहतूक करू नये आणि जर अनधिकृत उत्खनन वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न आढळून आल्यास आणि वाहन आम्ही पकडल्याच्यानंतर सरळ सदरचे वाहन आमच्या ताब्यात द्यावे, पळून वगैरे जाण्याचा काही प्रयत्न करू नये। धन्यवाद। मारेगाव तालुक्यातील कोसारा नदीपात्राच्या हद्दीत घाटधारक शिरकाव करत आहे असे तलाट्यांना कळाल्यामुळं त्यांनी मला सांगितलं आणि मी पथकासह पोलीस कर्मचारी घेऊन रात्री अंदाजे 1 वाजताच्या दरम्यान घाटाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। त्यावेळी 2 पोकल्यान त्या ठिकाणी मारेगाव तालुक्याच्या हद्दीत आढळून आल्या। सदरच्या पोकल्यान जप्त करून तहसील कार्यालय मारेगाव येथे आणून लावण्यात आलेले आहेत। जवळपास शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येकी पोकल्यानमागे 7,50,000 म्हणजे 2 पोकल्यांचे 15 लाख रुपये शासकीय दंड होतोय। सदरची दंडाची कार्यवाही आणि इतर कार्यवाही करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयामार्फत चालू आहे। माझी सर्व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आणि उत्खनन करणाऱ्या JCB मालकांना अशी विनंती आणि आव्हान आहे की आपण परवानगी घेतल्याशिवाय उत्खनन वाहतूक करू नये आणि जर अनधिकृत उत्खनन वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न आढळून आल्यास आणि वाहन आम्ही पकडल्याच्यानंतर सरळ सदरचे वाहन आमच्या ताब्यात द्यावे, पळून वगैरे जाण्याचा काही प्रयत्न करू नये। धन्यवाद। लोकनायक न्यूज